24 तारीखला सावंतवाडी नगरपालिकेमध्ये आमची मीटिंग झाली, पहिलीच मीटिंग होती आणि त्या मीटिंगमध्ये अशा काही गोष्टी घडल्या, त्यामुळे सन्माननीय नगराध्यक्ष मॅडमना पत्रक काढावं लागलं आणि ते पत्रक मी तुमच्या माध्यमातून पत्राच्या माध्यमातून वाचण्यात आलं की त्यांनी असा आरोप केला की एका महिलेचा अपमान झालेला आहे। पहिली गोष्ट म्हणजे आणि काही नगरसेवकांनी तो माझा अपमान केला। मला असं वाटतं की तुम्ही सगळेजण तिथं होता, त्या गोष्टीला विरोध मीच केला होता, त्याच्यामुळे हे 100% मला लागू होतं म्हणून मी बोलतो, कारण जनतेच्या मनात गैरसमज नको म्हणून मला ही प्रेस घ्यावीशी वाटली। सभाशास्त्राचे काहीतरी नियम असतात, एकदा आपण चान्स दिल्यानंतर जी व्यक्ती असते तिथं प्रभारी बसलेली व्यक्ती असते त्याने ती मीटिंग चालवायची असते। त्यावेळी सुट्टी घेतलेल्या नगराध्यक्षाची उपस्थिती असू नये असं मला वाटतं माझ्या हिशोबाप्रमाणे। मी जेव्हा विरोध दर्शवला तेव्हा सीओ जे होते प्रशासन बसलं होतं, त्या गोष्टीला त्यांनी मला उत्तर द्यायला पाहिजे होतं की ऑनलाईन पद्धतीने बसता येतं किंवा नगराध्यक्षांनी सांगितलं पाहिजे होतं की असा असा GR आहे, अमुक आहे, या पद्धतीने ती निरीक्षक म्हणून राहू शकते नगराध्यक्षांना। पण तसं दोघांनी आम्हाला कल्पना दिली नाही आणि त्यांनी तो लॅपटॉप चालू होता ऑनलाईन ते बंद केलं आणि ते समाजशास्त्राप्रमाणे बरोबर आहे म्हणून निरोधकांचं मी कौतुक करतो की त्याने योग्य रीतीने ती मीटिंग हाताळली आणि मीटिंग ही जरी एक आम्ही काही गोष्टींना विरोध केला ते विरोध हा होतोच। मीटिंग म्हटल्यानंतर विरोध दावे प्रतिदावे आलेच, पण निरोधकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सांगू इच्छितो